नमस्कार मित्रांनो, मी ऍक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनल मध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण दिलासादायक बातमीचे स्पष्टीकरण करत आहे. तर चला आपला जास्त वेळ न घेता आज आपण आपल्या मुख्य प्रमुख बातमीचे स्पष्टीकरण करणार आहोत. चला तर पाहूया आजची महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज. मित्रांनो, आजची महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज आहे सर्वोच्च न्यायालयाचा आदेश. राज्य सरकारला कोविड-19 कोरोना काळातील थकीत 18 महिन्याचा महागाई भत्ता कर्मचाऱ्यांना अदा करा अशा संदर्भातील आदेशाच्या संदर्भात स्पष्टीकरण करणार आहेत. तर चला पाहूया संपूर्ण स्पष्टीकरण. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत. आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आहे. बातमी आहे थकीत महागाई भत्ता देण्याच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिला मोठा आदेश. तर कोविड-19 कोरोना काळातील 18 महिन्याचा महागाई भत्ता कर्मचाऱ्यांना अदा करण्याच्या संदर्भातील महत्त्वपूर्ण आदेश या संदर्भात जाणून घेऊया सविस्तर माहिती. चला तर पाहूया आजच्या आनंदाच्या ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण. गुड ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण करण्यापूर्वी आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला पाहूया आजच्या ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण पुढील प्रमाणे. थकीत महागाई भत्ता देण्याच्या संदर्भात न्यायालयाने राज्य सरकारला आदेश दिले. 18 महिन्याचे डीए साठी कर्मचाऱ्यांना त्वरित देण्यात यावा असाही आदेश देण्यात आला आहे आणि कर्मचाऱ्यांच्या त्यामुळे आता आशा पल्लवित झाल्या आहेत. थकीत महागाई भत्ता अदा करण्यास सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला सुनावले आहे व थकीत महागाई भत्ता त्वरित अदा करण्याचे निर्देश असल्याने कर्मचाऱ्यांना आता आर्थिक दिलासा मिळणार आहे. नेमके प्रकरण काय आहे तर ते समजून घेऊया या बातमीच्या साहाय्याने. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पश्चिम बंगाल राज्य सरकारच्या सन 2009 ते 2019 या तब्बल 10 वर्ष कालावधीचा महागाई भत्ता अदा करण्यात आलेला नव्हता. सदर कालावधीत डीए रोखण्यात आलेला होता. त्यामुळे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. अखेर सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती न्यायाधीश संजय करोल व पी.के. मिश्रा यांच्या खंडपीठाने कर्मचाऱ्यांच्या बाजूने निकाल दिला. सदर कालावधीमधील थकीत वेतन अदा करण्याच्या संदर्भात निर्देश देण्यात आले. आता देशातील सर्वच घटक राज्यांनी सर्वोच्च न्यायालयात कोविड-19 या काळातील 18 महिन्याचा थकीत महागाई भत्ता देण्याच्या संदर्भातील याचिका दाखल करण्यात आलेल्या प्रकरणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने कर्मचाऱ्यांच्या बाजूने निकाल दिला आहे की कोणत्याही प्रकारचे थकीत वेतन कर्मचाऱ्यांना लवकर द्यावे व जास्त काळ प्रलंबित ठेवू नये. कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता हा सरकारला प्रलंबित ठेवता येत नाही, कारण कर्मचाऱ्यांच्या वेतनाच्या संदर्भातील सर्व अधिकार हे नियमानुसार जाहीर झाल्यानंतर देणे क्रमप्राप्त असते. तरी सुद्धा सरकारने अजूनही कर्मचाऱ्यांना 18 महिन्याचा थकीत महागाई भत्ता दिला नाही. हा महागाई भत्ता देण्याच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने असा आदेश दिला आहे की कर्मचाऱ्यांना विनाविलंब 18 महिन्याच्या रोखण्यात आलेला महागाई भत्ता अदा करावा. त्यामुळे पुन्हा एकदा देशातील सर्व कर्मचाऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहे आणि कर्मचाऱ्यांना आता आशा निर्माण झाली आहे की लवकरच 18 महिन्याचा थकीत महागाई भत्ता मिळणार आहे. या संदर्भात स्पष्टीकरण या व्हिडिओच्या माध्यमातून आपण केले आहे. याकरिता ऍक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनलने आपल्यासाठी हा व्हिडिओ व्हायरल केला आहे. मित्रांनो, आपणास आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. थँक यू व्हेरी मच.